येस. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अड्डा 24/7 मराठीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रतीक कामत तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. गुड इव्हनिंग. वेलकम ऑल ऑफ यू. अड्डा 24/7 मराठीच्या वतीने वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन जे आहे ते विद्यार्थी मित्रांना उपलब्ध करून देण्यात येतं आणि त्या अंतर्गतच चालू घडामोडी किंवा करंट अफेअर्स हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे आणि त्या करंट अफेअरच्या वेगवेगळ्या अपडेट ज्या आहेत या तुमच्यापर्यंत मी प्रतीक कामत पोहोचवत असतो. तर आजच्या सुद्धा सेशनमध्ये आपण जी एक चर्चेतली परिषद आहे त्यांच्यावर डिस्कशन करणारच आहोत. तर तत्पूर्वी तुमच्या सगळ्यांसाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण अशी कोट आहे. काय कोट आहे बघा. तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्कीच समजा तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात. अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात असं समजून जा. बघा अड्डा 24/7 मराठीचं ॲप तुम्ही अजूनही डाउनलोड केलं नसेल तर ते ॲप डाउनलोड करा. ॲपच्या माध्यमातून तुम्हाला क्विज मिळतात, त्या ठिकाणी जॉब अपडेट्स मिळतात. तुम्ही तुमचे डाऊटसुद्धा आमच्या कंटेंट टीमला विचारू शकता आणि आपलं जे यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून लेक्चरचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला प्राप्त होईल. तर आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला उपलब्ध होईल. आणि आजचा जो आपला विषय आहे तो आहे चर्चेतील परिषद UNCCD COP15. तर हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो. UNCCD याचा फुल फॉर्म काय आहे तो आपल्याला बघायचा आहे. ही परिषद चर्चेमध्ये का होती हे आपल्याला बघायचं आहे. आणि आता एकंदरीत आपल्याला या ठिकाणी चित्र दिसत आहेत. इथे हत्ती आहे, त्याचबरोबर इथे पानं दिसत आहेत. तर एकंदरीतच बघायला गेलं तर पर्यावरणाशी संबंधित ही परिषद आहे. तर ही पर्यावरणाच्या संदर्भात जर परिषद असेल तर ती आपल्या दृष्टीने महत्त्वाची आहे. अलीकडच्या काही दिवसात हवामान बदलासारखे पर्यावरणाशी निगडीत गोष्टी घडत आहेत, त्याच्या काही परिषदा होत असतात. त्यामुळे निश्चित पद्धतीने हा जो घटक आहे किंवा ही जी परिषद आहे ही आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. तर यावर आपण डिस्कशन करूयात. तर सुरू करूयात आपल्या आजच्या सेशनला. तर ही जी UNCCD आहे तिची COP15 म्हणजे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज. COP म्हणजे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज. तर यांची परिषद जी आहे ती COP15 पार पडलेली आहे. तर ती पार पडलेली आहे. त्याचं चित्र इथे तुम्हाला दिसतंय आणि UNCCDचा फुल फॉर्म आहे युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन. डेझर्टिफिकेशन हा अतिशय महत्त्वपूर्ण शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो. डेझर्टिफिकेशन हा जो शब्द आहे वाळवंटीकरण. तर त्या वाळवंटीकरणाशी संबंधित एकंदरीत जो करार आहे तर त्यावर आपण बोलणार आहोत. त्याच्या संदर्भात काही गोष्टी डिस्कस करणार आहोत. तर सुरू करूयात. तर त्याच्या संदर्भात महत्त्वपूर्ण गोष्ट तुम्हाला मी सांगतो. आता ही UNCCD आहे, ही होते अबिजान या ठिकाणी. कोट दी आयव्हरे हा जो देश आहे त्याच्या राजधानीमध्ये ही परिषद जी आहे ती पार पडते आहे. 9 मेला ही परिषद सुरू झालेली आहे. तर आता मुळामध्येच हा जो कन्व्हेन्शन म्हणजे हा जो करार आहे याचा फुल फॉर्म पुढे पुढे मी एक्सप्लेन करतोच. पण हा जो काही कन्व्हेन्शन किंवा युनायटेड नेशन कन्व्हेन्शन म्हटलंय म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्य देशांचा हा एक करार आहे. युनायटेड नेशन कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन वाळवंटीकरणाला प्रतिबंधाच्या संदर्भात. तर हा करार कधीचा आहे 1994चा. तर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला परीक्षेमध्ये जे पर्यावरणीय करार चर्चेतले असतात त्याच्या संदर्भात तो कधीचा करार आहे किंवा त्याच्या संदर्भात ज्या महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत जसं आता ही कोट दी आयव्हरीला परिषद पार पडते अबिजान या ठिकाणी. कोट दी आयव्हरीची राजधानी आहे त्या ठिकाणी परिषद पार पडते. पण मुळामध्येच हा करार अस्तित्वात कधी आला 1994. या कराराचं क्षेत्र काय आहे तर वाळवंटीकरण. इथेच आपण डेझर्टिफिकेशन म्हटलं होतं. डेझर्टिफिकेशन वाळवंटीकरण आणि फक्त वाळवंटीकरण नाही तर जमिनीच्या धूप ज्याला आपण म्हणतो लँड डिग्रेडेशन. जमिनीच्या धुपेला प्रतिबंध करायचा आहे, वाळवंटीकरणाला प्रतिबंध करायचा आहे. तर या दृष्टीने ही UNCCD युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन ही संस्था म्हणा किंवा हा करार म्हणा हे काम करत असतं की जगभरामध्ये वाळवंटीकरण जे होते जमिनीच्या धूपपासून सुरू होतं वाळवंटीकरण. जमिनीची धूप होते, हळूहळू ती धूप वाढत जाते आणि मग एकंदरीत संपूर्ण परिसर ओसाड होऊन जातो. तर त्या संदर्भात उपाययोजना करण्यासाठी ही संस्था किंवा परिषद कार्य करते. तर कोट दी आयव्हरीला COP म्हणजे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज पार पडली. तर आता याच्या संदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी. सगळ्यात पहिल्यांदा फुल फॉर्म तुम्हाला सांगितलेलाच आहे, परत एकदा इथे एक्सप्लेन करतो. युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन वाळवंटीकरणाला प्रतिबंध करणं हा महत्त्वाचा उद्देश आहे. 2022ला ही परिषद पार पडते आहे. 9 मेला सुरू झालेली आहे. आणि आता याचं महत्त्व काय आहे
तर 1992ला आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे वसुंधरा परिषद, ज्याला आपण म्हणतो अर्थ समिट पार पडलेली रिओ दी जानेरो या ठिकाणी, त्याला रिओ परिषद असं पण म्हणतो. तर 1992 हे वर्ष पर्यावरणाच्या दृष्टीने किंवा पर्यावरण कराराच्या दृष्टीने महत्त्वाचं होतं. तर 1992ला जी अर्थ समिट किंवा वसुंधरा परिषद पार पडलेली, त्या वसुंधरा परिषदेमध्ये एक अजेंडा मांडण्यात आला होता. त्याला म्हणतात अजेंडा 21. अजेंडा 21. तर या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बघा, आपण कन्सेप्ट पण बघतोय, त्याचं हिस्टोरिकल बॅकग्राऊंड बघतोय, करंटमध्ये काय गोष्टी आहेत ते सुद्धा आपण बघतोय. तर अजेंडा 21 हा जो मांडण्यात आलेला, हा वसुंधरा परिषदेमध्ये 1992च्या अर्थ समिटमध्ये मांडण्यात आलेला. आणि त्या अजेंडा 21 नुसार UNCCD याची सुरुवात झाली 1994 मध्ये. आता आंतरराष्ट्रीय पर्यावरणीय करारामध्ये किंवा कुठल्याही करारामध्ये महत्त्वाची गोष्ट असते, कराराची सुरुवात कधी झाली. 1994ला कराराची सुरुवात झाली आणि अंमलात कधी आला, हा आला 1996ला. ठराविक सदस्य देशांनी सह्या केल्याशिवाय कुठलाही करार अंमलात येत नाही. तर 1994ला हा करार सुरू झाला आणि 96 मध्ये हा अंमलात आला. तर आता याचं महत्त्व काय आहे, तर अजेंडा 21च्या थेट शिफारसीवरून स्थापन करण्यात आलेला एक तर पहिला करार आहे, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, संयुक्त राष्ट्रसंघाचा पहिला करार आहे जो एखाद्या पर्यावरणाच्या संबंधित आहे. इतर जेवढे सगळे करार आहेत विद्यार्थी मित्रांनो, रामसर असेल, व्हिएन्ना करार असेल, ते थेट संयुक्त राष्ट्रसंघाच्या निगराणीखाली झालेले नाहीत. तर संयुक्त राष्ट्रसंघाच्या निगराणीखाली झालेला पहिला करार आहे. एकूण जगभरातले 196 देश या करारामध्ये सहभाग घेत आहेत, सदस्य आहेत 196 देश. तर आता याचं प्रमुख कार्य जे आहे, आपल्याला प्रमुख कार्य जे आहे हे बघायचं आहे, तो आहे DLDD अप्रोच. DLDD अप्रोच थोडक्यात जर सांगायचं तर डेझर्टिफिकेशन, लँड डिग्रेडेशन आणि डिफॉरेस्टेशन. म्हणजे काय, तर एकतर डेझर्टिफिकेशन, वाळवंटीकरण रोखायचं आहे, त्याचबरोबर जमिनीची धूप रोखायची आणि निर्वनीकरण जे आहे ते सुद्धा रोखायचं आहे. तर फक्त वाळवंटी भागातच काम करायचं असं नाही, तर निम वाळवंटी आणि कोरडा भाग, जो कोरडा भाग आहे जिकडे पाऊस पडत नाही, झाडांची तोड होते, वनांची तोड होते, त्याला डिफॉरेस्टेशन म्हणतो, तर त्या ठिकाणी आपल्याला दुष्काळ आणि वाळवंटीकरण रोखायचं आहे. तर DLDD अप्रोच जो आहे, डेझर्टिफिकेशन, लँड डिग्रेडेशन आणि डिफॉरेस्टेशन, या DLDD अप्रोचवर हे UNCCD काम करते. आणि याच्यामध्ये बॉटम अप अप्रोच, बॉटम अप म्हणजे काय, खालून सुरुवात, तर स्थानिक समुदायाच्या सहभागातून शाश्वत जमीन संवर्धन करायचं आणि जमिनीची धूप रोखायची, हे महत्त्वाचं उद्दिष्ट या UNCCDचं आहे, की स्थानिक समुदायाचा सहभाग झाला पाहिजे, वरून कुठल्या गोष्टी लादायच्या नाहीत, स्थानिक समुदाय पण याच्यामध्ये सक्रियपणे सहभागी झाला पाहिजे आणि त्यांच्यामार्फत काही उपाय करायचे आहेत. ते कुठले कुठले उपाय आहेत ते मी पुढे तुम्हाला सांगतो. तर कोट दी आयव्हरी हा जो देश आहे, याची जी राजधानी आहे अबिदजान, या ठिकाणी जी ही परिषद पार पडते, COP15 कॉन्फरन्स ऑफ पार्टीज. तर आता COP15 मध्ये काय निर्णय घेतले आहेत, अबिदजानला जी झाली, तर त्या ठिकाणी या परिषदेत काय निर्णय घेण्यात आले किंवा काय महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत. तर इथे ग्लोबल लँड आउटलुक या अहवालाचं प्रकाशन केलं गेलं. तर आता तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण बाब, ग्लोबल लँड आउटलुक कोणामार्फत मांडण्यात आलं, तिथे आहे UNCCD. तर UNCCD या संस्थेने ग्लोबल लँड आउटलुक याचं प्रकाशन केलं. त्याच्यामध्ये जमिनीची धूप, हवामान बदल, जैवविविधता संवर्धन यांचा एकत्रित आराखडा मांडण्यात आलेला आहे. त्याचबरोबर या परिषदेची थीम होती जी सगळ्यात महत्त्वाची आहे, लँड लाईफ लेगसी फ्रॉम स्केअरसिटी टू प्रॉस्पेरिटी. लँड लाईफ अँड लेगसी म्हणजे संपूर्ण आयुष्य एकंदरीत जमिनीच्या संदर्भात आहे. तर जमिनीची धूप रोखायचे जेणेकरून टंचाईवरून आपण समृद्धतेकडे जाऊ. आणि त्याच्यामध्ये त्यांनी दुष्काळ, जमिनीचं संवर्धन, त्याचबरोबर जे सहभाग स्थानिक समुदायाचा, हे अजेंडा या बैठकीचे आहेत. तर 9 ते 20 मे दरम्यान म्हणजे आजपर्यंत ही परिषद पार पडते आहे. तर आपल्या दृष्टीने महत्त्वाचं होतं, ही परिषद का आयोजित केलेली आहे किंवा या परिषदेचं ऐतिहासिक महत्त्व काय होतं हे तुम्हाला मी सांगितलं. आता आपल्या दृष्टीने काय महत्त्वाची बाब आहे, तर ही जी COP आहे, ते COPला कॉन्फरन्स ऑफ पार्टीज हिला सर्वोच्च निर्णय संस्था संबोधलं जातं. COP म्हणजे काय, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज. तर जेवढे सदस्य देश आहेत, मी तुम्हाला म्हटलं 196 सदस्य आहेत जगभरामध्ये. त्याच्यामध्ये EU आहे, युरोपियन कंट्रीजची जी संघटना आहे EU आहे, त्याचबरोबर भारत सुद्धा आहे. तर या सदस्य देशांचे पर्यावरण मंत्री सहभाग घेतात. तर भारताचे जे पर्यावरण मंत्री आहेत त्यांनी सुद्धा सहभाग घेतला, त्यांनी सुद्धा त्या परिषदेला संबोधित केलं. आणि मागील जी परिषद आहे ही द्विवार्षिक परिषद आहे बेसिकली.
2 वर्षातून एकदा होते, पण कोविडच्या संकटामुळे 21ची परिषद 22 मध्ये होते, एवढा फक्त फरक आहे. तर 19ची परिषद जी आहे ही झाली होती COP14, ही झालेली भारतामध्ये. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कोविडच्या आधी जी परिषद झालेली COP14 ती झालेली नवी दिल्लीमध्ये झाली होती आणि त्याचा जाहीरनामा सुद्धा मांडण्यात आलेला, तर त्याच्यावर पण आपण बघणार आहोत. आणि पहिली परिषद जी आहे ही रोममध्ये पार पडली 1997ला, म्हणजे UNCCDची करार 94ला मांडण्यात आला, करार अंमलात आला 96ला आणि पहिली COP कॉन्फरन्स ऑफ पार्टीज झाली 97ला. कुठे झाली? रोमला. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला सगळ्या परीक्षांच्या दृष्टीने उपयुक्त आहेत बघा. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नवी दिल्ली जाहीरनामा, जी 2019ला परिषद झाली नवी दिल्लीला, त्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी मान्य करण्यात आल्या. याच्यामध्ये 2018 ते 2030 या कालावधीमध्ये हा कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन, वाळवंटीकरणाशी लढण्यासाठीचा जो आराखडा आहे तो अंमलबजावणी कशी करायची याच्यावर विचार करण्यात आला. त्याचबरोबर पीस फॉरेस्ट इनिशिएटिव्ह याला प्रोत्साहन देऊयात असं सांगितलं गेलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 2021 ते 2030 हे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. 2021 ते 2030 हे दशक घोषित करण्यात आलं. परिसंस्था पुनर्जीवीकरण, इकोसिस्टीम रिस्टोरेशन. परिसंस्था म्हणून पर्यावरणामध्ये घटक आहे विद्यार्थी मित्रांनो. इकोसिस्टीम रिस्टोरेशन, इकोसिस्टीम म्हणजे परिसंस्था, वेगवेगळ्या परिसंस्था असतात, जलीय परिसंस्था, त्याच्यानंतर जमिनीवरची परिसंस्था. तर ह्या ज्या परिसंस्था आहेत यांचं टिकून राहणं आवश्यक आहे. म्हणून हे इकोसिस्टीम रिस्टोरेशन डिकेड किंवा परिसंस्था पुनर्जीवीकरण दशक म्हणून घोषित करण्यात आलं होतं या नवी दिल्ली जाहीरनाम्यानुसार. आता त्याच्यानंतर पुढचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आहे 4P1000. आता ही एक संकल्पना जी आहे 4P1000, ही संकल्पना फ्रान्सने मांडलेली या नवी दिल्ली परिषदेमध्ये. आणि फ्रान्सने काय म्हटलेलं की मृदेचा जो सुरुवातीचा जो 30 ते 40 सेंटीमीटरचा जो थर आहे त्या थरामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण 4% वाढवूयात, म्हणजे वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी होईल. आता आपल्याला माहिती आहे की झाडं जी आहेत ही कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात, पण 30 ते 40 सेंटीमीटरमध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढवायचं तर त्यासाठी झाडं लागतील. झाडांची तोड करून चालणार नाही, कारण ग्लोबल वॉर्मिंगची समस्या आहे. ग्लोबल वॉर्मिंगमध्ये महत्त्वाचा जो घटक आहे ग्लोबल वॉर्मिंग किंवा हवामान बदलासाठी जे हवामान तापतंय, तर त्याच्यासाठी महत्त्वाचा जो घटक आहे वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतंय आणि तो प्रमाणाबाहेर असला की निश्चित पद्धतीने वातावरण तापणार आहे. तर मग या कार्बन डायऑक्साईड जमिनीमध्ये कसा शोषून घेतला जाईल, तर 30 ते 40 सेंटीमीटरच्या थरात जर याचं प्रमाण वाढवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला वनीकरण करावं लागेल, निर्वनीकरण नाही. तर त्यावर आधारित भारताने बांबू उत्पादनाची संकल्पना मांडली होती. या 4P1000 ही संकल्पना होती फ्रान्सची. तर भारताने कुठली संकल्पना मांडली? 4P1000. 4P1000 ही जी संकल्पना होती यावर आधारित बांबूनॉमिक्स ही संकल्पना भारताने मांडली. बांबूनॉमिक्स म्हणजे काय? तर स्थानिक आदिवासी समुदायाच्या माध्यमातून पर्यावरणाला हानी न पोहोचवता रोजगार प्राप्ती करता येईल आणि यासाठी बांबूची जास्तीत जास्त लागवड करण्याचं उद्दिष्ट भारताने ठेवलं. 4P1000 जे फ्रान्सने म्हटलेलं आहे त्यावर ट्रायफेडने एक जाहीरनामा काढला, त्याच्यामध्ये बांबूनॉमिक्स, बांबूचं उत्पादन आम्ही वाढवू असं सांगितलेलं होतं. तर हे झालं आपल्या नवी दिल्ली परिषदेमध्ये. तर आपल्या दृष्टीने दोन्ही परिषदा महत्त्वाच्या आहेत, नवी दिल्लीची आणि सध्या जी अबिजान या ठिकाणी होते ती. दोघांचं उद्दिष्ट काय आहे तर जे वाळवंटीकरण आहे, जमिनीची धूप आहे ती रोखायची. तर त्यासाठी वेगवेगळ्या उपायांची आपण इथे चर्चा केलेली आहे की भारताने 2019 मध्ये काय काय सांगितलेलं, हे सगळे महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आता यावर आधारित प्रश्न आपल्याला कसे अपेक्षित आहेत बघा. UNCCD विषयी खालीलपैकी योग्य विधान ओळखा. हा जमिनीची धूप वाळवंटीकरण प्रतिबंध करार आहे. हा करार 1994 मध्ये मांडण्यात आला आणि 2019 मध्ये भारतात या कराराची परिषद आयोजित केली होती. पर्याय आहेत फक्त अ ब, फक्त ब क, फक्त अ क, सर्व योग्य. आता याच्यामधून आपल्याला याचं योग्य उत्तर शोधून काढायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा DLDD, डेझर्टिफिकेशन, लँड डिग्रेडेशन आणि डिफॉरेस्टेशन हा अप्रोच आहे त्यांचा. डिफॉरेस्टेशन, तर जमिनीची धूप रोखायची हो. वाळवंटीकरण रोखायचंय हो. हा करार 94ला मांडण्यात आला का? हो, बरोबर आहे. अंमलात कधी आला? 1996ला. अंमलात आलाय 1996ला. आणि भारतात जी परिषद आयोजित करण्यात आलेली, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे,
2019ला भारतात ही परिषद आयोजित करण्यात आली होती. 1996ला हा करार अंमलात आलेला आहे. DLDD हे लक्षात ठेवा, डिझर्टिफिकेशन, लँड डिग्रेडेशन आणि डिफॉरेस्टेशन. तर 2019ची जी परिषद आहे ती भारतात आयोजित करण्यात आली होती नवी दिल्लीला, आणि कोट दी आयव्हरी याची राजधानी अबिजान या ठिकाणी 2021ची परिषद होते 2022मध्ये. तर UNCCDच्या ही परिषद COP15 कॉन्फरन्स ऑफ पार्टीज, आणि यामध्ये सगळ्या देशांचे जे आहेत हे पर्यावरण मंत्री असतात. तर आपले सुद्धा पर्यावरण मंत्र्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. तर तुमच्यासाठी कराराचं नाव महत्त्वाचं आहे, कराराचं वर्ष महत्त्वाचं आहे, कारण रामसर करार वगैरे अन्य करार तुम्ही ऐकलेले असतीलच. तर तशाच पद्धतीने जो आहे हा करार चर्चेमध्ये आहे हा, आणि आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय अतिशय महत्त्वाचा आहे. तर अशाच पद्धतीने आपण हा एकंदरीत गोष्टी मांडलेल्या आहेत. तर या आपल्या सेशनला बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद. या सेशनला लाईक करा, तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत शेअर करा. या आपल्या अड्डा 24/7 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि तुमच्या काही शंका असतील तर त्या कमेंट करून विचारा. आणि नुसतं सबस्क्राईब करू नका विद्यार्थी मित्रांनो, तर सबस्क्राईब केल्यानंतर ज्याचं नोटिफिकेशन आहे ते नोटिफिकेशन ऑन ठेवा, जेणेकरून जेव्हा जेव्हा आपली लेक्चर्स होतील तेव्हा आपल्याला त्याचं नोटिफिकेशन प्राप्त होईल. रोज रात्री 8 वाजता आपली सेशन्स असतात हिस्ट्री आणि करंट अफेअरच्या संदर्भात. तर आपण हे सेशन ठेवलेलं आहे. तर तुम्ही बघितलेलं असेल आत्तापर्यंतच्या गोष्टी. तर आपण या ठिकाणी थांबूयात. सेशनला जाण्याआधी लाईक जरूर करा, आणि अशाच पद्धतीच्या नवनवीन गोष्टी तुमच्यापर्यंत मी घेऊन येत जाईन. तोपर्यंत थांबूया या ठिकाणी. थँक्यू व्हेरी मच. गुड नाईट. शुभरात्री.